उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचं प्रदर्शनाचा शुभारंभ देशामधला राजधानी सातारा शहरामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब, माननीय दादा आणि माननीय मुनगंटीवार साहेब यांच्या उपस्थितीत होतोय। अंतिम सगळा आढावा मी आमचे सचिव खारगे साहेब, आमचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आम्ही सगळ्यांनी आता घेतला। तयारी अंतिम टप्प्यामध्ये अत्यंत दिमागदार सोहळा उद्या या ठिकाणी पहिल्यांदा माननीय मुख्यमंत्री महोदय आल्या या ठिकाणी वाघनखांचं जे दालन आहे तिथला पडद्याचं अनावरण करून ती वाघनखं लोकांच्या दर्शनासाठी खुली करतील। माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे इथं जे संग्रहालय आम्ही नवीन तयार केलेलं आहे त्यातली सगळ्या शस्त्रांची, त्या सगळ्या वस्तूची पाहणी करतील। हे झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय कार्यक्रमाच्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे आमचं ऑडिटोरियम आहे यशवंतराव चव्हाण सभागृह तिथं येतील। त्या ठिकाणी ऑडिटोरियममध्ये जो कार्यक्रम आहे सगळा तो होईल, भाषणं होतील आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय इथून रवाना होतील। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। उद्याचा दिवस गेल्यानंतर परवा दिवशीपासून आपण अत्यंत सोपं असं नियोजन सर्वसामान्य लोकांना हे वाघनखं पाहता यावीत असं केलेलं आहे। त्याच्यासाठी जे शासनानं निर्धारित केलेलं तिकीट आहे ते ऑनलाईनसुद्धा मिळणार आहे आणि इथं येऊन ते तिकीट खरेदी करूनसुद्धा पाहता येणार आहे। फक्त आपण स्लॉट केलेला आहे, एकावेळी किती लोक जाऊ शकतात, म्हणजे तो स्लॉट आत गेला की ते लोक बघून बाहेर आल्याशिवाय दुसऱ्या लोकांना प्रवेश देता येणार नाही, कारण गर्दी व्हायला नको। आपण बुलेट प्रूफ कवच त्या वाघनखांसाठी केलेला आहे। पोलिसांचा हत्यारी बंदोबस्त त्या ठिकाणी 24 तास असणार आहे। लंडनच्या म्युझियमनं ही वाघनखं प्रदर्शनासाठी आपल्या देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात देताना ज्या अटी आपल्याला घातलेल्या आहेत, जे नियम घालून दिलेले आहेत त्याचं तंतोतंत पालन या ठिकाणी आपण करतोय। पोलीस अधीक्षकांचं स्वतःच्या सगळ्या सुरक्षा व्यवस्थेवरती लक्ष आहे। जिल्हाधिकारी महोदयसुद्धा आमचे स्वतः दिवसातनं 2-2दा 3-3दा या गोष्टीचा सगळा आढावा घेत आहेत। सोहळा दिमागदार होईल आणि जितके दिवस ही वाघनखं 7 महिने निर्धारित आहेत सातारा शहरामध्ये आपल्या त्यांचं वास्तव, तोपर्यंत त्यांची पूर्ण खबरदारी, त्यांची पूर्ण व्यवस्था, त्याची पूर्ण सुरक्षा ही चोखपणानं सातारा जिल्ह्यामध्ये ठेवली जाईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।